आता मी NDAच्या 2 एंट्रन्स एक्झाम्स दिल्या आणि एकदा इंटरव्ह्यूत सिलेक्ट नाही झालो तर मला कळलं ठीक आहे, मला आय एम नॉट एबल टू बी प्रेझेंट माय सेल्फ प्रॉपरली. मग दुसऱ्या वेळेला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो तर मला असं वाटलं की आता झालं आपलं सिलेक्शन. मग तिथे गेल्यानंतर कळलं की मेडिकलमध्ये मी रिजेक्ट झालोय, कारण माझ्या लेफ्ट आय विजनमध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यांच्या ज्या स्टँडर्ड्स आहेत त्याच्याप्रमाणे कमी होती विजन. सो जेव्हा मला हे लक्षात आलं की आता मी ह्याला काहीच नाही करू शकत. पहिल्यांदा इंटरव्ह्यूमध्ये मी समजा फेल झालो तर मी इंटरव्ह्यूची तयारी करू शकतो, पण आता फिजिकली जर का मी अनफिट आहे, मेडिकली मी अनफिट आहे बेसिकली, म्हणजे फिजिकलीपेक्षा मेडिकली आपण म्हणूया. तर आणि त्याच्यानंतर आता मला ह्याच्यात काहीच करता येणार नाही. तर ते दुःख तर झालंच, कारण खूप लहानपणापासून मी बाळगलेलं ते स्वप्न होतं. म्हणजे ज्याच्यासाठी इनफॅक्ट 5वीमध्ये मी भोसा मिडल स्कूलमध्ये नाशिकमध्ये 1 वर्ष राहिलो. तर 5वीपासून 12वीपर्यंत आणि त्याच्या आधीपासूनच ते बाळगलेलं स्वप्न होतं. पण ते त्यावेळेला जेव्हा कळलं की आपलं नाही होऊ शकत आहे, ते दुःख झालं. मी बँगलोरला गेलो होतो इंटरव्ह्यूला. बँगलोरहून पुण्याला येईपर्यंत ट्रेनमध्ये हाच विचार करत होतो की आता काय करायचं आहे आपल्याला, आता पुढे आपण काय करूया. त्यावेळेला अर्थात पुढ्यात 2 महिन्यात 12वीची परीक्षाच होती. सो फॉर्च्युनेटली दुसरं काही विचार येणं शक्यच नव्हतं. आता म्हटलं की चला आता आपण त्याची तयारी करूया. आणि मग 12वीची परीक्षा दिली. नशिबाने फ्री सीट मिळेल एवढे मार्क मला मिळाले. मग इंजिनिअरिंगला गेलो आणि एक म्हणजे ना त्या पूर्ण वाटचालीमध्ये ना अशी बरोबर लोक भेटत गेली की ज्यांनी असं थोडंसं डायव्हर्जन देत गेले. जसं प्रवीण जोशी होते, केदार परांजपे होते, यांनी हळूहळू डायव्हर्जन देत गेले. किंवा रेहमानही एक मोठा डायव्हर्जन होतं सुरुवातीला ॲक्च्युली म्हणता येईल. तसं ते हळूहळू काही लोक भेटत गेले आणि बरोबर ते असा एक आर्क चांगला तयार झाला तो, असं मी म्हणेल त्याला. त्यामुळे त्याची खंत नाही वाटली. दुःख झालं त्या वेळेला, पण मला खंत नाही वाटत आता. मला आता असं वाटतं की हो, मी कदाचित हेच म्हणजे ज्याला आपण म्हणतो नशिबात हेच होतं, कदाचित हे होतं आपल्याला निदान बाकीचं फेरी मारून तरी येता आली. मला निदान NDAची, मला भोसा मिडल स्कूल आणि मग त्याचे सगळ्याचेच मला आता हे जाणवतात ॲडव्हान्टेजेस, फायदा होतो. तुला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाही तेवढाच फायदा होतो आता ह्या. हो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा तर मला दैनंदिन रोज म्हणजे गाडी चालवताना सुद्धा जे त्याच्या मागचं मेकॅनिक्स आहे सगळं, रोडचं पासून ते साध्या साध्या गोष्टींपर्यंत सगळीकडे उपयोग होतो. शिक्षणाचा कुठे आणि कसा उपयोग करायचा हे त्या व्यक्तीने ठरवायला हवं. ते दरवेळेला फक्त माझ्याकडे एवढे मार्क आहेत आणि मला तुम्ही नोकरी द्या आणि मग आता मी हे काम करणार, ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही दैनंदिन आयुष्यात तुम्ही उपयोग करू शकता. तसं भोसा मिडल स्कूलमध्ये राहायचा उपयोग झाला डिसिप्लिनचा. करेक्ट. 5वीतच मला जी डिसिप्लिन लागली, सकाळी 5 वाजता उठल्यापासून ते म्हणजे आणि आपापलं काम करत राहणं, सारखं दुसऱ्यावरती अवलंबून न राहणं, इथपासून ती शिस्त मला आत्ता जेव्हा मी काम करतो आणि आत्ता जेव्हा आम्हाला 20-20, 25-25 तास, कधी 36 तास सलग काम करावं लागतं, तर ते मिलिटरी लेवलवरतीच काम करावं लागतं. म्हणजे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र काहीच नाही. स्टुडिओत गेल्यानंतर तर काहीच कळत नाही, सगळा अंधार असतो आतमध्ये. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मी स्टुडिओत आत जाताना पाऊस नाहीये, आत गेलोय आणि बाहेर येताना पाऊस नाहीये. नंतर काही लोक भेटतात, ती चिंब भिजली येते, म्हणजे काय झालं, अरे पाऊस पडत होता बाहेर होतो. तर आत काही कळत नाही ना, दिवस रात्र पाऊस वारा काही कळत नाही. साऊंड प्रूफ सगळं आणि वेळही कळत नाही. त्यामुळे मग बाहेर म्हणजे झोप यायला लागते किंवा भूक लागायला लागते, तेव्हा कळतं की अरे 12 तास झालेत, आपण काही खाल्लं नाहीये किंवा आपण काही हे गेलं नाहीये, थोड्या वेळ आराम करायला पाहिजे, थोड्या वेळ काहीतरी बाहेर जाऊन यायला पाहिजे. सो ती शिस्त तिथे कामी येते. म्हणजे आत्ता जेव्हा ह्या वयामध्ये आल्यानंतर, म्हणजे आता मी 44 आहे, तर ह्या वयामध्ये जेव्हा फिजिकली तुम्हाला लक्षात येतं की जसं तुम्ही 20शीत काम करू शकत होता, 30शीत काम करू शकत होता, तसं तेवढं फिजिकली काम करू शकाल का नाही शकाल माहिती नाही आत्ता. पण जेव्हा काम येतं आणि काम करतो, काम झाल्यानंतर मला लक्षात येतं की करू शकतो, पण का तर ती जुन्या काळापासून राहिलेली जी एक डिसिप्लिन आहे फिजिकली सुद्धा. अर्थात मी आता फुटबॉलही खेळायचो, त्यामुळे मला फिजिकली सुद्धा मी थोडासा फिट होतो एकेकाळी. आता नाही आहे तेवढा फिट ॲक्च्युली, पण कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मदतीला येतात. सो मला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपण काहीतरी म्हणतो की मला हे करायचं आहे आयुष्यामध्ये आणि आपण वी सेट आउट इन द वर्ल्ड, आणि काही कारणांमुळे ते नाही जमत. आपण ते करत करत काहीतरी दुसरीकडे जातो. पण मला असं वाटतं की तो जो मार्ग तुम्ही धरलेला असेल ना,
तो सोडू नका किंवा त्याला तुम्ही हे करू नका की अरे दिस इज अ वेस्ट ऑफ टाइम और दिस इज वेस्ट ऑफ एनर्जी. मला असं वाटतं की नथिंग इज वेस्ट ऑफ टाइम अँड एनर्जी. एव्हरीथिंग इज एक्सपिरियन्स. मस्त. तुम्ही ठरवायला पाहिजे की कुठला एक्सपिरियन्स कधी वापरायचा आहे आपण. अरे वा. त्याची क्लॅरिटी म्हणजे त्याची क्लॅरिटी त्यावेळेला तयार नाही होत. मी आत्ता सांगू शकतोय हे. म्हणजे आता मी 20 वर्ष फिल्म्समध्ये काम केल्यानंतर, त्याच्या आधी इंजिनिअरिंग, त्याच्या आधी हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी आता सांगू शकतो की इट इज अ जर्नी ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येत राहतात, वेगवेगळी लोक भेटत राहतात. त्या लोकांचा आपल्याला त्या लोकांची मदत म्हणा आणि त्या अनुभवांची चा फायदा हे त्या वेळेला कधीतरी आपल्याला नंतर कामी होतो. काही गोष्टींचा फायदा आत्ता झाला असेल मला, काही गोष्टींचा मे बी अजून 10 वर्षानंतर होऊ शकतो. सो त्यामुळे मला खंत नाही वाटत. एवढंच आहे. क्या बात आहे.